अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्या आहेत। विलिनीकरणाचा आग्रह धरणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य आहे का असा सवाल करत काल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी युक्तिवाद केला। त्यासोबतच विलिनीकरणाबाबत एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये तटकरेंनी काही अनेक दावे केलेले आहेत, ज्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य आहे का यावर शरद पवारांच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्यानं चर्चा रंगू लागली। तर विलिनीकरणाबाबत कल्पना नव्हती असं म्हणणाऱ्या तटकरेंनीही अखेर याबाबत माहिती असल्याचं मान्य केल्यामुळे आता अनेक दावे प्रतिदावे हे पाहायला मिळत आहेत। विलिनीकरण टप्प्यात आलंय यांच्या म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे। अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले। त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही। आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आत्ताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं। विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही। जी अजितदादांच्यावर झालेली चर्चा होती ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे की ही चर्चा झाली होती का तर झाली होती। आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला। आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो। आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे। त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल। कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारने डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे। मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे याचा त्यांनी शोध घ्यावा। मित्रपक्षाच्याकडं आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या त्याचं उत्तर त्यांनी शोधावं। आमचा काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.